आपल्या या ऑनलाईन फाउंडेशन कोर्समध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. बघा मागचे आपण बरेच व्हिडिओ असे बघितले ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन झालं, डिटर्मिनंट्स झालं, त्याच्यानंतर इनइक्वालिटीज झालं, त्याचे एक्झाम्पल्सचा पण एक आपला सेपरेट व्हिडिओ आला होता. बघा आता हे आपण जे आतापर्यंत घेतले ना ते अगदी बेसिक आहे. याच्या पुढे अजून आपल्याला बरंच दूर जायचंय चालत. ही फक्त आपली सुरुवात आहे. त्याच्यामुळे सगळं थोडं थोडं आणि बेसिक जे तुम्हाला 9-10th ला झालेलं आहे तेच आपण पुढे कंटिन्यू करतोय. म्हणजे ते एकदा रिवाइज करून मग त्याच्या पुढे आपल्याला ज्यावेळेस ऍक्च्युअल सिलेबस चालू करू ना त्याच्या पुढे आपण कंटिन्यू करायला स्टार्ट करणार आहे. तर आता पुढचा जो टॉपिक आहे तो आहे आपला स्ट्रेट लाईन अँड सर्कल. तर पहिले स्ट्रेट लाईन आपण बघून घेऊ. तर 10th पर्यंत बघा स्ट्रेट लाईन तुमचं झालेलं आहे. कुठल्या तरी एका चॅप्टर मध्ये तुम्हाला स्ट्रेट लाईन हा टॉपिक होता. तर स्ट्रेट लाईन मध्ये मेन तुम्हाला काय होतं की स्लोप ऑफ अ लाईन तुम्हाला आठवत असेल बघा. तर स्लोप ऑफ अ लाईन तुम्ही शिकला. तर 11th ला आपल्याला तेच स्ट्रेट लाईन आहे म्हणजे स्लोप ऑफ द लाईन आहेच आणि प्लस त्याच्या पुढे इक्वेशन्स ऑफ द लाईन्स आहे. वेगवेगळे इक्वेशन्स आहे. मग आता त्याचे पण वेगवेगळे टाइप्स आहे. तर आपण मेनली काय करणार आहे की एकदा तो टॉपिक रिवाइज करून घेऊ. म्हणजे स्लोप म्हणजे काय किंवा स्लोप काढायचा कसा एकदा आपलं रिव्हिजन होऊन जाईल आणि तुम्हालाही परत मागचं आठवेल. म्हणजे जेव्हा ऍक्च्युअल सिलेबस आपण चालू करू तेव्हा आपण याच्या पुढे चालायला स्टार्ट करून देऊ. बघा तुम्हाला रोज फाउंडेशनचे जितके व्हिडिओज येत आहेत ना तेवढे नीट ऐका कारण याचा खरंच खूप यूज होणार आहे तुम्हाला. हे तर अजून आपण सिलेबसला स्टार्ट पण केलेली नाहीये. पण हे जे आहे ना हे आपलं मागचं आहे जे आपल्याला एकदा रिकॉल करून मग पुढे जायचंय. थोडंसं मॅथ्स असा टॉपिक आहे ना की थोडासा गॅप पडला की लगेच विसरायला होतं. म्हणून आपल्याला तो गॅप नाही पडू द्यायचा आहे जास्त. त्याच्यामुळे फाउंडेशन आहे. ठीक आहे तुमच्या सुट्ट्या चालू आहे नो डाऊट. थोडंसं मग असं वाटत असेल तुम्हाला की मग आम्ही काहीच सुट्ट्या एन्जॉय करायच्या नाही तर करायच्या. नक्कीच करायचा पण दिवसभरात ना थोडा वेळ मात्र अभ्यास करायचा एका विशिष्ट म्हणजे आपण साधारण 20 मे पर्यंत आपलं फाउंडेशन कंप्लीट करणार आहोत. फाउंडेशन म्हणजे जे 9th-10th चे टॉपिक्स आहेत जे आपल्याला 11th-12th सीईटी जेई ला लागणार आहेत ते टॉपिक आपण एकदा पूर्ण रिवाइज करून घेऊ. 20 मे नंतर पुन्हा थोडासा गॅप घेऊ. तुम्ही थोडा परत सुट्ट्या एन्जॉय करा आणि नंतर जे जून पासून आपण आपल्या ऍक्च्युअल सिलेबसला लागू ना ते मग मात्र एकदम जोरशोर से आपल्याला एकदम व्यवस्थित अभ्यास करायचा आहे आणि तेही इंटरेस्ट घेऊन छान अभ्यास करायचा आहे. त्याच्यामुळे कंटाळा अजिबात कोणीही करू नका. हे 2 वर्ष आपल्याला खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे ना. तर चला आपण सुरुवात करू स्ट्रेट लाईनला. तर स्ट्रेट लाईन बघा की मला माहिती आहे स्ट्रेट लाईन काय असते. ही जी आहे ती आपली स्ट्रेट लाईन असते. आता बेसिकली स्लोप म्हणजे काय असतो बघा. ही जी लाईन आहे या लाईनने जो एक्स ऍक्सिसच्या अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनला तयार केलेला जो अँगल असतो तर आता अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन तुम्हाला 10th ला हे नाही झालेलं आहे डायरेक्शन क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज. म्हणजे बघा अँटी क्लॉकवाईजचा अर्थ काय होतो की घड्याळाच्या काट्याच्या अपोजिट डायरेक्शनला म्हणजे घड्याळाचा काटा असा जातो आपला तर त्याच्या अपोजिट डायरेक्शनला तो असतो अँटी क्लॉकवाईज आणि क्लॉकवाईज म्हणजे हा असा म्हणजे घड्याळ जसं चालतं ना त्या डायरेक्शनला तो क्लॉकवाईज. तर बघा अँटी क्लॉकवाईज जो अँगल असतो तो नेहमी पॉझिटिव्ह अँगल असतो आणि क्लॉकवाईज जो असतो अँगल तो नेहमी निगेटिव्ह अँगल असतो. म्हणजे जो आपण घड्याळाच्या काट्याच्या अपोजिट डायरेक्शनला करतो तो अँगल असतो पॉझिटिव्ह अँगल आणि जो सरळ असतो म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या डायरेक्शनने जो अँगल असतो तो असतो निगेटिव्ह अँगल. तर पुढे बघा तुम्हाला ह्या टर्म्स बऱ्याच ठिकाणी येणार आहे. अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन अँगल पॉझिटिव्ह असतं म्हणजे तो कसा मोजलेला असतो अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने मोजलेला असतो. म्हणजे तुम्ही प्रोटेक्टर जर असं ठेवलं एक मिनिट तुम्हाला सांगते बघा. जर तुम्ही प्रोटेक्टर असं ठेवलं इथे आणि असा मोजला अँगल तर बघा आता तुम्ही कसे डायरेक्शनला जाताय अँटी क्लॉकवाईजला जाताय. ठीक आहे. मग तो अँगल काय असतो पॉझिटिव्ह अँगल. कळलं ना. तुम्ही करून बघा हवं तर सोबत प्रोटेक्टर घ्या आणि तो जसं तुम्हाला 9-10th ला शिकवलेला अँगल मोजायला तसे ठेवा आणि असं 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 काउंट करा. म्हणजे तुम्हाला कळेल की आपण अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये जातोय तेव्हा तो अँगल असतो पॉझिटिव्ह अँगल आणि हेच जर प्रोटेक्टर तुम्ही असं ठेवलं उलटा डायरेक्शनला ठेवलं आणि असं 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 मोजलं
तर तुम्ही क्लॉकवाईज चाललेले आहात बघा. कळलं ना? तर क्लॉकवाईज जो अँगल असतो तो निगेटिव्ह असतो. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? अँटी क्लॉकवाईज, क्लॉकवाईज क्लिअर असेल, काहीही क्लिअर असेल तरी यस म्हणून टाका. क्लिअर नसेल तर तिथे टाका की नाही समजलं. कमेंटमध्ये मला तुम्ही सांगत चला की काय समजलंय, काय नाही समजलंय, हे सगळं टाका. आपण खूप सोप्या भाषेमध्ये सगळं घेतोय बघा. एकदम इझी लँग्वेजमध्ये मी सगळ्या गोष्टी सांगते तुम्हाला. ठीक आहे, हे तर झालं क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज. मग बघा, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये जो अँगल तयार केलेला असतो ना, सपोज तो आपण अँगल थीटा कन्सिडर करू. कुठली पण लाईनने एक्स ऍक्सिस सोबत अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये म्हणजे पॉझिटिव्ह अँगल जो अँगल तयार केलेला असतो, सपोज तो थीटा घेऊ, त्याचा टॅन रेशो म्हणजेच स्लोप, स्लोप ऑफ द लाईन. सो स्लोप ऑफ द लाईन इज टॅन थीटा. कदाचित तुम्हाला हे टॅन थीटा हे नसेल झालं 9th-10th मध्ये स्लोप काढायचा. आता हे थोडंसं नवीन आहे 11th ला. मग स्लोप म्हणजे काय? कोणत्या पण लाईनने अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये जो अँगल तयार केलेला असतो थीटा, त्या थीटाला आपण म्हणणार आहोत इन्क्लिनेशन. मग इन्क्लिनेशन ऑफ अ लाईन, त्या लाईनचा टॅन रेशो, टँजंट रेशो, त्यालाच काय म्हणायचं? स्लोप ऑफ द लाईन. क्लिअर आहे सगळ्यांना? नीट बघा, नीट ऐका. काय की लाईनने अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये जो अँगल तयार केलेला आहे थीटा, त्याचा टँजंट रेशो म्हणजे स्लोप ऑफ द लाईन. आला लक्षात? ठीक आहे. आता बघा पुढे, जर सपोज आपल्याला थीटा दिलेला असेल, थीटा दिलेला असेल तर तुम्ही स्लोप काढू शकता टॅन रेशो घेऊन. पण समजा थीटा दिलेला नसेल आणि 2 पॉइंट दिलेले असतील लाईन वरची, सपोज लाईन वरचे 2 पॉइंट आपल्याला दिलेले असतील. हा ए आहे, x2 y2 कन्सिडर करू आपण, आणि बी घेऊ सपोज x1 y3. सपोज हे 2 पॉइंट जर तुम्हाला दिलेले असतील, आता हे तुम्हाला मात्र 10th ला झालेलं आहे स्लोप काढायला. मग थीटा नाही दिलेला, याच्यामध्ये पॉइंट्स दिलेले, मग त्या लाईनचा स्लोप कसा काढायचा तुम्ही? देअरफॉर स्लोप ऑफ द लाईन इज y2 minus y1 अपॉन x2 minus x1. समजलं सगळ्यांना? नवीन फॉर्म्युला, हा नवीन नाही आहे ऍक्च्युअली, तुम्हाला झालेला आहे 10th ला, पण एकदा रिवाइज करून घ्यायचा आपल्याला. काय? स्लोप ऑफ द लाईन इज y2 minus y1 अपॉन x2 minus x1 म्हणजे y2 minus y1 अपॉन x2 minus x1, म्हणजे वरती जो आहे तुमचा y कोऑर्डिनेटचा डिफरन्स अपॉन त्या 2 पॉइंट्सच्या x कोऑर्डिनेटचा डिफरन्स म्हणजेच स्लोप ऑफ द लाईन. कळलं सगळ्यांना? मग आपण असं म्हणू शकतो टॅन थीटा इज y2 minus y1 अपॉन x2 minus x1. म्हणू शकतो ना? म्हणू शकतो का? कारण स्लोप म्हणजे टॅन थीटा आणि स्लोप म्हणजे हा पण फॉर्म्युला. याचा अर्थ काय? टॅन थीटा म्हणजे हे पण म्हणू शकतो आपण, हो की नाही? मग एखाद्या लाईनचा जर स्लोप दिलेला असेल तर तुम्ही थीटा आरामशीर काढू शकता या फॉर्म्युल्याने. ठीक आहे? किंवा थीटा दिलेला असेल x1 y1 आणि एखादा x2 दिलेला असेल तर y2 काढू शकतात. अजून y कोऑर्डिनेट दिले असतील, 2x दिले असतील तर y1 काढू शकतात. म्हणजे कुठली तरी एक व्हॅल्यू तुम्ही या फॉर्म्युल्याने काढू शकता. झालं क्लिअर इथपर्यंत? हे तर झालं आतापर्यंतचा टॉपिक. आता बघा पुढे जे आहे ना, याच्या पुढे म्हणजे पुढे आपण जेव्हा ऍक्च्युअली सिलेबस चालू करणार आहोत तेव्हा याच्यामध्ये काय काय आहे, लाईनचे इक्वेशन्स वेगवेगळ्या फॉर्म मध्ये, आणि मग त्याच्यावरचे क्वेश्चन्स आहे, मग त्याच्यावरचे एमसीक्यूज आहे, भरपूर शॉर्ट ट्रिक्स पण मी तुम्हाला सांगणार आहे एमसीक्यू सोडवण्यासाठी. तर आता फक्त आपण ना याच्यावरचे एक्झाम्पल्स मध्ये कन्सिडर करू. ठीक आहे? चल एक्झाम्पल्स लिहू, एक्झाम्पल स्टार्ट करू. एक्झाम्पल तुम्ही लिहायचे आहेत. नोटबुक घ्या, पेन घ्या आणि स्टार्ट करा. 1 2 3 4 टाकून एक्झाम्पल स्टार्ट करा.
मॅथ्स आहे हे नुसतं ऐकायचं नाही. ठीक आहे. तर आता बघा फर्स्ट घेऊ आपण. इफ A is 3,4 and B is -1,2 find slope of the line. चला मग काढा फॉर्म्युला काय आले. स्लोप इज y2 minus y1 अपॉन x2 minus x1. हा झाला आपला x1 y1 आणि हा आहे x2 y2. ठीक आहे. मग आता टाकू व्हॅल्यूज फक्त सबस्टिट्यूट करायचे. काही याच्यामध्ये खूप काही अवघड असे काही नाहीये. 2 minus 4 upon -1 -3 म्हणजे आन्सर इन -2 upon -4 that is 1/2. सो स्लोप इज 1/2. कळलं सगळ्यांना. आता पुढचा बघा. पुढचं एक्झाम्पल आहे. इफ सेकंड एक्झाम्पल वरून घ्या. इफ inclination is 45 degree then find the slope. बघा आता inclination आलं. आपण बघितलं inclination म्हणजे अँगल मेड बाय द लाईन विथ द पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस. ठीक आहे. सो थीटा आहे 45 डिग्री. मग एकदम इझी. किती. स्लोप इज tan 45 आणि tan 45 चा आन्सर किती आहे 1. झालं. सो tan 45 इज 1 म्हणजे स्लोप किती आला 1. सो स्लोप ऑफ द लाईन इज 1. कळलंय सगळ्यांना. आता अजून पुढचा असाही क्वेश्चन येतो. हे सगळे खूप सोपे सोपे एक्झाम्पल्स आहे. हे फक्त काय की तुमचं मागचं जे आहे ते एकदम स्ट्रॉंग परत एकदा होण्यासाठी आणि तुम्हाला व्यवस्थित ते रिकॉल होण्यासाठी हे छोटे छोटे एक्झाम्पल्स घेतोय आपण. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. पुढच्या व्हिडिओमध्ये अजून आपल्याला याच्यावरचे सम्स आणि सर्कल आपण टॉपिक स्टार्ट करणार आहोत. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे वेळोवेळी तुम्हाला आपले व्हिडिओज लगेच कळतील.